नमस्कार मित्रांनो, या विधानसभा निवडणुकीमध्ये जो प्रचंड असा कौल जनमताचा महायुतीला मिळाला, यामागे या ईव्हीएमचा गैरवापर करूनच ही सत्ता या लोकांनी महायुतीने भाजपाने मिळवली आहे असा आरोप महाविकास आघाडीकडून विरोधी पक्षाकडून झालेला आहे। तर आम्ही ज्या लोककल्याणकारी योजना राबवल्या त्यामध्ये लाडका भाऊ, लाडकी बहीण विशेषतः आणि जे काही शेतकऱ्यांना दिलेलं अनुदान असेल, PM किसान सन्मान निधी असेल, या सर्व योजनांचा लाभ आम्हाला या निवडणुकीमध्ये मिळाला असं महायुतीकडून स्पष्टीकरण देण्यात आलेलं आहे। परंतु जर खरोखर या निवडणुकीमध्ये ईव्हीएमचा गैरवापर जर झाला नसेल तर मग मात्र जे महायुतीला बहुमत मिळालेलं आहे ते लाडक्या बहिणीचा वाटा थोडासा असू शकतो, त्यामध्ये शेतकऱ्यांचा थोडाफार भाग असू शकतो, परंतु तेवढ्यावर सरकार येणं महायुतीचं शक्यच नव्हतं। हे सरकार जे आलेलं आहे तर यामागे केवळ एकमेव म्हणजे ओबीसींचं ध्रुवीकरण साधल्या गेलं या निवडणुकीमध्ये आणि ओबीसींनी या निवडणुकीमध्ये एक गठ्ठा मतं केलेली आहेत, म्हणून हे सरकार नवीन सरकार सत्तेमध्ये आलेलं आहे। आणि ज्यावेळी सरकार अगदी गुडघ्यावर टेकलं होतं, गुडघ्यावर आणलं गेलं होतं सरकार हे, आणि मराठा आंदोलन अतिशय सर्वोच्च भरात होतं, अशा वेळी मराठा आंदोलनाला अंगावर घेणं सरकारच्या क्षमतेची गोष्टच नव्हती, सरकार हतबल दिसत होतं। अशा वेळी छगन भुजबळांनी आपल्या बाहूमधलं भुजेमधलं बळ दाखवलं आणि मराठा आंदोलन एक हाती अंगावर घेतलं आणि यामुळे त्यांचं जे काही ते निवडून येतील का नाही, त्यांचं मतदारसंघामध्ये त्यांना अडचणीला सामोरं जावं लागू शकतं, असे नाना प्रश्न त्यांच्यासमोर होते। पण त्यांनी व्यक्तिगत राजकारणाचा थोडाही विचार न करता, स्वतःचा विचार न करता त्यांनी छोटे छोटे महाराष्ट्रातले जे राजकीय ओबीसीचे नेते आहेत, काही मोठे आहेत, वडेट्टीवार असतील, नवनाथ वाघमारे असतील, मंगेश सासाने असतील, पडळकर असतील, ही जी मंडळी छोटी छोटी टीपी मुंडे असतील, अशा सर्व मंडळींची मोठ बांधली, एक वज्रमूठ निर्माण केली आणि ओबीसींच्या हक्काला धक्का लावता येणार नाही, लावला जाऊच शकत नाही, अशा पद्धतीनं त्यांनी आक्रमक भूमिका घेतली। आणि या आक्रमक भूमिकेमुळं आता आपला नेता, ओबीसींचा नेता म्हणून छगन भुजबळाकडे महाराष्ट्रानं पाहिलं। आज जे मंत्रिमंडळामध्ये ज्यांची वर्णी लागली आहे ते पक्षाचे नेते आहेत, कुणी भाजपचं आहे, कुणी राष्ट्रवादीचं आहे, कुणी शिवसेनेचं आहे, पण ओबीसी नेता त्यामध्ये नाही आहे। ते पक्षाचे ओबीसी असतील पण ते पक्षाचे नेते आहेत। मग जे एक हाती सरकार ज्या छगन भुजबळांमुळे आलं, त्यांचं म्हणणं होतं, आज पत्रकार परिषदेला सामोरं जाताना छगन भुजबळ म्हणाले, कदाचित जरांगेंना अंगावर घेतल्याचं मला हे बक्षीस मिळालेलं आहे आणि अनेक वेळा मंत्रिपद आली गेली पण भुजबळ संपला नाही आणि मी ते राज्यसभा वगैरे तिथेही मला नको आहे। म्हणजे याचा अर्थ भुजबळांना मंत्रिमंडळामध्ये न घेणं, त्यांची मंत्रिमंडळात वर्णी न लागणं त्यांच्या किती जिव्हारी लागलेलं आहे। मित्रहो, लागणंही साहजिक आहे। जिथे सरकारच येणार नाही अशी समाज माध्यमापासून तर जी मुख्य प्रवाहातली जी काही वृत्त समूहातली जी मुख्य समूह आहेत वृत्तपत्राची, ते सुद्धा आणि निवडणुकीचे अंदाज सुद्धा असं सांगत होते की महायुती सत्तेच्या जवळपास सुद्धा जाणार नाही। अशा वेळी ज्यावेळी पूर्णपणे प्रतिकूल परिस्थिती असताना ज्या छगन भुजबळांनी एक हाती सर्व धुरा ओबीसींच्या ध्रुवीकरणाची आपल्या खांद्यावर घेतली, त्यांचाच आज मंत्रिमंडळामध्ये समावेश झालेला नाही आहे। मग या मंत्रिमंडळामध्ये छगन भुजबळांचा समावेश जो झाला नाही, याला प्रामुख्यानं का झाला नाही आणि भुजबळांची नेमकी अडचण कुणाला झाली असती
आणि जे काही महायुतीमध्ये शिंदे आहेत, पवार आहेत, त्यांचं या महायुतीच्या या सरकारमध्ये कितपत अधिकार आहे, कितपत त्यांच्या शब्दाला प्रमाण आहे, त्यांचं काय किती चालतं. आणि जे अजित पवारांना जे टीकेचे धनी बनले आहेत, आज अचानक त्यांच्यावर छगन भुजबळांना मंत्रिमंडळात समावेश न केल्यामुळं त्यांच्यावर जातीवादाचे आरोप होत आहेत. यामध्ये किती वास्तव आहे याविषयी आपण सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. तत्पूर्वी जर आपण चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पहिल्यांदा जरूर सबस्क्राईब करा. मित्रांनो, पहिली गोष्ट तर छगन भुजबळांचा समावेश या मंत्रिमंडळामध्ये न होणंच ओबीसीसाठी धोक्याची घंटा आहे. म्हणजे जर ओबीसी नेता भाजपला आजवर भाजप या ओबीसी जातींचे नेते, लोकनेते यांची भाजपला नेहमी अडचण झालेली आहे. आणि ती अडचण अशी आहे की जेवढे त्यांचे लोकनेते होते बघा, खडसे असतील, मुंडे असतील, राठोड असतील, ही बरीचशी मंडळी आहेत की ती जनमतामध्ये होती, लोकमतामध्ये होती. परंतु त्या ओबीसीचा नेता, अमुक जातीचा नेता भाजपला चालत नाही. भाजपला भाजपचा नेता चालतो. म्हणून आज छगन भुजबळांना न घेणं हे भाजपाने 2029ची तयारी करण्याकरता उचललेलं पाऊल आहे. कारण 2029ला जर ही ओबीसीचे नेते जर स्वतंत्र अस्तित्व जर राहिलं त्यांचं, तर मग मात्र निवडणुकीमध्ये कदाचित ते आपले भाजपचे नाही आहेत. पण भाजपचे नाही आहेत आणि त्यांचं जर स्वतंत्र अस्तित्व जर या महाराष्ट्रात राहिलं तर 2029ला आपण निवडून येणार नाही आहेत. मग त्यांचा वेळीच बंदोबस्त केलेला बरा. म्हणून तर छगन भुजबळांना मंत्रिमंडळाच्या बाहेर तर टाकलं नाही असा विचार करण्याला किंवा अशी शंका घेण्याला वाव मिळतोय. मित्र हो, छगन भुजबळ जर सत्तेत आले असते तर सर्वात मोठी अडचण कोणाची झाली असती, तर ती सर्वात मोठी अडचण ही अजित पवारांची झाली नसती, तर ती सर्वात मोठी अडचण झाली असती तर ती देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्र्यांची झाली असती. कारण गेल्या निवडणुकीच्या प्रचारामध्ये सर्वात मोठी टीका झेलली छगन भुजबळांनी. पण छगन भुजबळांच्या मागे अजित पवार आहेत असं कधी बोललं नाही, तर छगन भुजबळांच्या पाठीमागे देवेंद्र फडणवीस आहेत असंच वारंवार लोकांच्या मनावर बिंबवण्यात आलं होतं. म्हणजे जर आता बघा भाजपचा डाव कसा झाला, जर मंत्रिमंडळामध्ये हे आम्हाला असे मंत्री नको आहेत असं एकीकडे अधिकारवाणीनं सांगायचं आणि दुसरीकडे सर्व खापर कुणावर फुटणार आहे, अजित पवारांवर फुटणार आहे. म्हणजे मंत्रिमंडळामध्ये न घेण्याचं कारण हे मराठा आंदोलन उद्या जर पेटलं आणि पुन्हा आणखी छगन भुजबळ मंत्रिमंडळात राहिले आणि त्यांनी जर पुन्हा आणखीन मराठा आंदोलनाला अंगावर जर घेतलं तर मग मात्र मुख्यमंत्र्यांना ते फार जड गेलं असतं नव्हे, त्यांना ते खूप मोठं अडचणीचं ठरलं असतं. ते कार्यकाळ पूर्ण करू शकले असते की नाही इथपर्यंत शंका आहे. कारण जर छगन भुजबळांनी बोलल्याशिवाय राहिले नसते, ते आक्रमक आहेत आणि पुढून मराठा आंदोलनाचे नेतेही आक्रमक आहेत. मग अशा वेळी हा संघर्ष कुणाला परवडणारा नव्हता, तर तो देवेंद्र फडणवीसांना परवडणारा नव्हता. कारण ओबीसी नेतृत्वच भाजपला मान्य नाही आहे. त्यांनी ओबीसीचा DNA म्हणतात, पण तो पूर्णपणे DNA फक्त निवडणुका जिंकण्यासाठी असतो. तो निवडणुका जिंकल्यानंतर तो नसतो. निवडणुका जिंकल्यानंतर ओबीसीचे नेते देवेंद्र भाऊ फडणवीस असतात. छगन भुजबळ असू शकत नाहीत, मुंडे असू शकत नाहीत, ते पडळकर असू शकत नाहीत. कारण निवडणुका संपल्या, यांची गरज संपली. DNA फक्त निवडणुका, ओबीसींचा DNA भाजपा जो सांगतो तो केवळ निवडणुका जिंकण्यापुरताच सांगतो, त्यांची गरज नाही आहे. आणि जर म्हणालोत आपण की यांना छगन भुजबळांना अजित पवारांनी घेतलं नाही, त्यांनी त्यांचा जातीवादी चेहरा दाखवला, जर असं असेल तर मग मात्र
छगन भुजबळांचं आणि अजित पवारांचं सख्य पहिल्यापासूनच नव्हतं. शरद पवारांची आता नक्की आठवण येत असेल भुजबळ साहेबांना की त्यांनी पवारांकडे जे स्वातंत्र्य होतं थोरल्या पवारांकडे ते धाकट्या पवारांकडे असू शकत नाही. कारण धाकटे पवारांना निर्णय घेण्याचं स्वातंत्र्य नाही आहे. थोरल्या पवारांना ते स्वतंत्र असल्यामुळं त्यांना दिल्लीचा हुकूम मान्य करावा लागत नव्हता, आदेश त्यांच्यावर चालत नव्हता. म्हणून तुम्ही जेलमधून बाहेर आलात काय, तुमच्यावर काही आरोप झाले आहेत काय, हे थोरल्या पवारांनी कधी विचार केला नाही. हा विचार धाकट्या पवारांनी केला नसता, परंतु त्यांना करावा लागला. कारण ते आत्ता त्यांच्या पक्षामध्ये हे नावं नको आहेत आम्हाला मंत्रिमंडळामध्ये, ही यादी दिल्लीवरून आली हो. अजित पवार हातबल आहेत. जर तसं नसतं तर एकनाथ शिंदेंना, दीपक केसरकर असतील, तानाजी सावंत असतील, अब्दुल सत्तार असतील, या मंडळींना मंत्रिमंडळाच्या बाहेर ठेवायला सांगितलं गेलंय अशा बातम्या आल्या होत्या ना. म्हणजे या महायुतीच्या सरकारमध्ये केवळ आणि केवळ भाजपचा आदेश चालतो. एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचा विचार अथवा अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा जे पुरोगामित्वाचा डंका मिरवतात त्यांचा काही अधिकार त्यांच्या स्वतःच्या पक्षात सुद्धा चालत नाही. तो पूर्णपणे दिल्लीवरून आलेले निर्णय यांना अगदी तुकवून मान्य करावे लागतात. मग असं असेल तर अजित पवारांवर अचानक जातीवादाची टीका करून काय साध्य होणार आहे? अजिबात नाही. कारण या जातीवादाचा किंवा अजित पवारांनी जातीवाद केला असं म्हणण्याची जी गोष्ट बोलली जाते ओबीसी नेत्यांकडनं ती अजिबात चुकीची आहे. मग जे देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत त्यांनी ओबीसींचा त्यांचा DNA होता, तर मग त्यांनी अजित पवारांना आदेश दिला असता किंवा जर त्यांनी त्यांची संमती दिली असती तर नक्कीच छगन भुजबळ हे मंत्रिमंडळात राहिले असते. ही गोष्ट निश्चित आहे. आणि जर ते राहिले नाहीत तर ती यामध्ये केवळ भाजपच्या आणि देवेंद्र भाऊची अडचण होती म्हणून ते मंत्रिमंडळामध्ये नाही आहेत. हे विश्लेषण आपल्याला कसं वाटलं हे जरूर सांगा. धन्यवाद. जय महाराष्ट्र.